जय शिवराय, जय भीम, जय लोजी. आत्ता बऱ्याच जणांचे फोन आले. मी स्वतः आता चॅनल पाहतो आहे. त्याच्यामध्ये अशी क्लिप येते की आमच्या प्रभागातील माजी नगरसेवक आबा बाबुल हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटायला गेले आणि ते त्यांना भेटले. त्यांच्या सर्व मुलांच्या सरबत त्यांनी सांगितलं की काहीतरी माझं खाजगी काम होतं. आता राहिला विषय असा की ते ना आमदार आहेत, ना खासदार आहेत, ना नगरसेवक आहेत. म्हणजे त्यांचा असा कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी विषय येऊ शकत नाही. तर ते म्हणतील की ते माझं खाजगी काम होतं किंवा काय होतं असं ते काही स्टेटमेंट करतील. परंतु एक लक्षात घ्या, त्यांच्या बाबतीत मी मागेच सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीडियाने ह्या गोष्टी सांगितली की ते काँग्रेसचे नेते, सॉरी आपण गल्लत करत आहात, ते काँग्रेसचे फक्त नगरसेवक होते आणि त्यांनी वेगवेगळ्या पदावर फक्त त्यांची भूमिका तिथे त्यांनी घेतली होती. पण ते काँग्रेसचे नेते कधीच नव्हते, ना तेव्हा होते ना आत्ता आहेत. त्याच्यामुळं त्यांनी दाखवताना जे मीडिया दाखवते की काँग्रेस पक्षाचा एक काँग्रेस नेता BJPकडे जाणार, हे जाणार, ह्या सगळ्या अफवा. ते काँग्रेसचे नेते वगैरे काही नाहीत. कारण नेता कशाला म्हणतात की जो नेता जेव्हा 100 कार्यकर्त्यांना घडवतो आणि जो उभा राहिला की त्याच्यामागे 1000 लोक उभं राहतात, त्याला नेता म्हणला जातो. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर एवढंच कळतं. त्यामुळे जे मीडिया जे दाखवते ना की काँग्रेस पक्षाचा नेता आता BJPकडे येणार, की या सगळ्या अफवा आहेत. कारण मी त्यांच्या बाबतीत ज्या काय भूमिका आहेत, जी पक्षाने भूमिका घ्यायला पाहिजे होती, या सगळ्या आम्ही दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यामुळं कृपया आपण मीडियावाल्यांच्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. ते काँग्रेसचे नेते वगैरे नव्हते, हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लोजी, जय महाराष्ट्र.